प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे, पण यावर्षी गुप्तचर यंत्रणांना मिळालेली माहिती खूप वेगळी आणि जास्त चिंताजनक आहे. हो, हे अगदी खरंय. आज आपण या धोक्याच्या मुळाशी जाणार आहोत, म्हणजे हा धोका फक्त सीमेपलीकडून नाही, तर तो आपल्याच देशात कसा तयार केला जातोय हे आपण समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. गुप्तचर अहवालानुसार खालिस्तानी दहशतवादी गट आणि बांगलादेशातील काही कट्टरपंथी संघटना या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अडथळा आणण्याच्या तयारीत आहेत. पण यातली सगळ्यात चिंतेची गोष्ट काय आहे? त्यांची कार्यपद्धती, म्हणजे ते हे कसं घडून आणणार आहेत ती पद्धत जास्त धोकादायक आहे. कार्यपद्धती म्हणजे नक्की काय? आणि इतक्या वर्षांनी या खलिस्तानी संघटना अचानक इतक्या सक्रिय कशा झाल्या आहेत? हे बघा, परदेशात विशेषतः कॅनडा, ब्रिटन इथे बसलेले काही गट यांना पैसा पुरवत आहेत. पण त्यांनी आता एक नवीन आणि खूप धोकादायक मार्ग शोधला आहे. कोणता मार्ग? त्यांनी हल्ल्याची जबाबदारी स्थानिक गुन्हेगारांवर सोपवली आहे. काय सांगताय? म्हणजे आपल्याकडची गुन्हेगार हो, पंजाब, हरियाणा, दिल्ली, अगदी उत्तर प्रदेशात सक्रिय असलेल्या टोळ्यांना सुपारी देऊन घातपात घडवून आणायचा. म्हणजे हे ट्रेस करणं हे खूप अवघड आहे. हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे हे स्थानिक गुन्हेगार फक्त पैशांसाठी देशविरोधी कारवाया करायला तयार होत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये हा पैसांचाच खेळ आहे. विचारसरणी वगैरे काही नाही. नाही, त्यांना विचारसरणीशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त पैसा आणि शस्त्र हवी असतात. परदेशात बसलेले हँडलर त्यांना हवालामार्फत पैसे पाठवतात आणि ड्रोनद्वारे शस्त्र पोचवतात. अच्छा, म्हणजे धोका अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे. मग एवढ्या मोठ्या धोक्याचा सामना कसा करायचा? सुरक्षा यंत्रणांची योजना काय आहे? यासाठीच दिल्ली पोलिसांनी एक मोठं ऑपरेशन सुरू केलं आहे. हो, त्याचं नाव आहे ऑपरेशन गँगबस्ट 2026. आणि या ऑपरेशनचं वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त दिल्लीपुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे यात पहिल्यांदाच दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड अशा 6 राज्यांच्या पोलिसांनी एकत्र येऊन कारवाई केली आहे. वा, म्हणजे हा आंतरराज्य समन्वयच या कारवाईचा कणा आहे. अगदी. आणि याचे परिणाम खूप मोठे आहेत. काय परिणाम दिसले आहेत? या संयुक्त कारवाईत आत्तापर्यंत 854 लोकांना अटक करण्यात आली आहे. 854? हो, आणि जवळपास 4000 गुन्हेगारी अड्ड्यांवर छापे टाकण्यात आलेत. एक अवैध शस्त्र बनवणारा कारखानाही उद्ध्वस्त करण्यात आलाय. बापरे, म्हणजे या दहशतवादी गुन्हेगार साखळीला मोठा धक्का बसला आहे. नक्कीच. पण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होते तेव्हा साहजिकच शहरात एक वेगळं वातावरण तयार होतं. सगळीकडे नाकाबंदी, तपासणी. हो, त्याचा रोजच्या जगण्यावर परिणाम होतोच. कसा? दिल्लीतले अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवन सुद्धा सामान्य लोकांसाठी काही दिवस बंद आहे. ड्रोन, पॅराग्लायडर उडवण्यावर तर पूर्ण बंदी आहे. याचा अर्थ लोकांच्या मनात एक अदृश्य भीती निर्माण होते. बरोबर. सुरक्षा आवश्यक आहे, पण त्याची किंमत सामान्य माणसाला चुकवावी लागते. एक प्रश्न मनात येतो, या 854 अटक सत्रांमध्ये असंही होऊ शकतं की काही निरपराध लोक पण सापळ्यात अडकले असतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही मोठ्या कारवाईत अशी शक्यता नाकारता येत नाही. मग पण सध्या मिळालेल्या माहितीची गंभीरता पाहता सुरक्षा यंत्रणांना कठोर पावलं उचलण्याशिवाय पर्याय नाही. त्यांची प्राथमिकता सध्या जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे ही आहे. खरंय, म्हणजे खरं आव्हान फक्त एखादा हल्ला रोखणं नाही, तर दहशतवाद आणि स्थानिक गुन्हेगारी यांच्यात तयार झालेली ही धोकादायक युती तोडणे. अगदी बरोबर. आणि याची सुरुवात आपल्या सर्वांच्या जागरूकतेतून होते. म्हणजे आपली पण जबाबदारी आहे. हो, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा त्यांचे काम करत आहेतच, पण जेव्हा धोका आपल्याच आसपासच्या गुन्हेगारांकडून असतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते. आपण काय करू शकतो? आपल्या परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा अनोळखी व्यक्तींबद्दल शंका आल्यास त्याबद्दल अधिकाऱ्यांना त्वरित माहिती देणं महत्त्वाचं आहे. आपली जागरूकता हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे.